बाई धोतर नेसायचा सुद्धा नियम आहे बरं का. वायू पुराणात श्लोक आला, धोतर जर योग्य नेसलं तर धोतर नेसायचं वेगळं पुण्य आहे. शंकर बुवा, धोतर नेसायचं एक पुण्य आहे. आणि कमीत कमीत पुण्या करता तरी माणसानं धोतर नेसलं पाहिजे. धोतरला गाठ मारायची नसती. आणि दुसरी की देतं हार घाला आमका म्हणतात येऊन कधीतरी कपडे धुवून द्यावे. जाऊ द्या मुरू द्या, ह्याचा आवाज कमी ठेवायचा, ते सारखं क्लेम करू द्यायचं नाही. मला काही लागत नाही, हा हे उत्तम आहे. एवढ्या माणसाला ऐकवायला भरपूर झालं. उगा अख्ख्या गावानं कीर्तन ऐकावून कोणीच सुधरू नये असल्या भावनेचा मी नाही. उगा मोजक्या लोकांनी ऐकावं म्हणजे बरं असतंय. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायचा सगळ्याच्या पाठातला 6 चरणाचा अभंग आहे. हा अभंग ज्याला पाठ नाही त्यानं पंक्तीला जेवायचं नसते बरं का. कळेल तुम्हाला. चांगला पंक्तीला जेवायला ज्याला जायचं त्यानं अभंग पाठ करा. हरिपाठातला गुरु परंपरेच्या प्रारंभी म्हणण्याचा नाम महात्म्य सांगणारा अभंगाचा 5वा दिवस आहे. मग नामाचं काही चिंतन व्हावं या उद्देशानं अभंगाची निवड केली. आमच्या उद्धवबाला म्हणलं मागले अभंग कोणकोणते झाले सांगा ना, आज कोणता घेऊ. ते म्हटले तुम्ही घेताल तो ह्याच्या आधीच्या कुठल्याच बुवाने घेतलेला नसल. मला सांगा बुवा कसं काय घेतलं का कोणी ह्याच्या आधी. मग जमलं. नाम महात्म्य सांगणारा अभंग आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शंकर बुवा मला म्हणले बाबा मंदिराचं काम चालू केलं आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी गेल्या वर्षी तुम्हाला धमकी दिली होती, यंदा मात्र नक्की खात्रीनं सांगतो, तुम्ही मंदिर बांधलं की तुमचे 2-2 मजले नक्की होणार बघा. आमच्या लंगोटीवाल्याचा शब्द खाली जात नसतो. ते आमचं त्याला खरं करावं लागतंय आणि तुमचं नक्की कल्याण होणार. जरासा अभंगाच्या दृष्टीने चिंतन करतो. मृत्यू लोकांमध्ये पाहत असताना गर्दी वाढली बघा. आता फार गर्दी वाढली. माणसाची गर्दी वाढली, पशुपक्ष्याची गर्दी वाढली, बरीच गर्दी वाढली. गर्दी वाढली तसं सगळ्या गोष्टी वाढल्या. व्यापार वाढला, शेती वर्ग वाढला, परमार्थही वाढला. इतकी गर्दी वाढली, सध्या लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा पहिला नंबर आहे जगामध्ये. गर्दी फार वाढली. परमार्थही बराच वाढला. सप्ते गावगाव व्हायला लागले. आता एकेका गावात 2-2 सप्ते व्हायलेत. बरंच झालं. आता टाळकरी बरे झाले, गायक बरेच झाले, वादक बरेच झालेत, कीर्तनकार तर विचारू नका. ठेस लागल तिथं बुवा सापडायला लागलाय. संख्या बरी झाली. आता संख्या आमच्या संघ राहून पिशव्या वागणारे बी कीर्तन करायला. आता तिकडं बघू नका, त्याला नाही, त्याला शिकविलंय मी. आणि काही तर उदो बुवा माझ्याकडून टिपणं लिहून गेले, तर माझ्याकडून टिपणं लिहून घेतले, तर पाठ करायला येतो. तेच सांगताना माझ्या बाबाला काय येते, खरंय बा तुझं बी. अशी काही जगामध्ये आता आस्वाद चांगले मुर्द्या. गर्दी इतकी वाढली, बरीच गर्दी वाढली. सगळ्याच्या या गर्दीमध्ये प्रत्येकाचं मत भिन्न आहे. संसाराबद्दलचं मत भिन्न आहे, परमार्थाबद्दलचं मत भिन्न आहे, व्यापाराबद्दलचं मत भिन्न आहे. पण एका बाबतीत मात्र सगळ्याची एक वाक्यता आहे. एका बाबतीत. कोणत्या बाबतीत? एक वाक्यता आहे. इतर कोणत्याही बाबतीत एक वाक्यता नाही, पण एका बाबतीत एक वाक्यता आहे. तुम्ही सुखी आहात का? कोणाला विचारा आता, एक वाक्यता. शेतकऱ्याला विचारा सुखी आहात का, त्याचं उत्तर काय? गायकाला विचारा सुखी आहात का, टाळकरी सुखी आहात का, विनेकरी सुखी आहात का, तुम्ही वादक तुम्ही सगळे सुखी नाही, मी एकटाच कशाला दुखी हो बा. मी सुखी नाही महाराज, सगळे अर्थात दुःखीच बा. इथे शेतकरी दुःखी, व्यापारी दुःखी, कीर्तनकार दुःखी, राजा दुःखी, प्रजा दुःखी. कबीर महाराज म्हणाले, जो देखे सो दुख या बाबा, सुख या कोई नाही. सगळी 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 दुःखी. आणि मग ही सगळी दुःखी असलेली माणसं जगद्गुरु तुकोबांच्या भेटीला गेली. तुकोबा, आम्ही दुःखी आहोत गड्या, आमच्या दुःखाचं कारण तरी सांगा. माझं बारीक लक्ष देऊन ऐका. तुम्ही आम्ही सगळे दुःखी आहोत आणि तुमच्या आमच्या दुःखाला कारण एकच आहे, आपण पूर्वी केलेलं पाप. पूर्वी केलेल्या पुण्याच्या बळाने माणूस सुखी होतो आणि पूर्वी केलेल्या पापाच्या बळाने माणूस दुःखी होतो.
तुम्ही आम्ही दुःखी आहोत त्याला कारण दुसरं तिसरं काहीच नाही, त्याला कारण आहे पाप. पूर्वजन्मात कळत न कळत जे काही घडलंय पाप ते या जन्मात दुःख रूपाने आपल्या वाट्याला आलंय. आणि परिणाम इथे सगळे दुःखी आहेत. एवढ्या पुरतं नाही थांबायचं, मला पुढे चला. आपण जन्माला आलोत हे सुद्धा पापामुळेच, हे लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही जे जन्माला आलोत ना हे सुद्धा पापामुळेच आलो. हे माझं नाही, तुकोबा म्हणाले जन्म घेणे लागे पातकाच्यामुळे. पापामुळे जन्माला यावं लागलंय. पापामुळे सगळी माणसं दुःखी होत आहेत. तुम्ही गेले सरी शिवपुराण ऐकले ना, भागवतच होतं बरं, मग तुम्हाला माहीत नाही. ते शिवपुराणाच्या प्रथम संहितेमध्ये कलियुगाचं वर्णन आलं. त्याच्यामध्ये कलियुगात अनेक गुणदोषाचं वर्णन आलं. त्यात एक सूत्र आलं पहा, कलियुगामध्ये रोगग्रसित देह का असं सूत्र आहे. त्याचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये प्रत्येक घरात एक तरी माणूस रोगी सापडेल. अगदी 20-25 वर्षापूर्वीचा विचार केला तर गावात एखादा आजारी सापडायचा. आता अशी परिस्थिती आहे की प्रत्येक घरात एकतरी असा माणूस आहे, नोहे असं एकही घर नाही की त्या घरी कोणालाच गोळी औषध चालू नाही. नक्की कशाची गोळी आहे. बीपी तरी आहे, शुगर तरी आहे, अंग तरी दुखतंय, पाठ तरी दुखतंय, मनका तरी गेलाय, गुडघा तरी दुखतोय, डोकं तरी दुखतंय, डोळे तरी गेलेत, कान काही ना काही तरी दुखणं त्याचं नक्की आहे. असं एखादं घर आहे का ज्या आमच्या घरात महाराज कोणाचंच काही दुखत नाही, कोणालाच गोळी, अरे पित्ताची तरी गोळी चालूच आहे. बरोबर आहे नाही? कशाचा परिणाम आहे हा? परिणाम आहे पूर्वजन्मात केलेल्या पापाचा. कारण पूर्वजन्मातली पाप या जन्मात रोगाच्या रूपानं दुःख द्यायला येतात. कामने पापे येती रोगाचे आरोपे, येती रोगाचे आरोपे, येती रोगाचे आरोपे. तू कामने पापे येती रोगाचे आरोपे, हेती रोगाची आरूपे, हेती रोगाची आरूपे. तुका म्हणे पापी येती रोगाची या रूपी. पूर्वजन्मात केलेली पाप या जन्मात रोगाच्या रूपाने घरी भेटायला येतात आणि परिणामी दुःख देतात बघा. अर्थात पूर्वजन्मात केलेलं पाप या जन्मामध्ये नक्की 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 दुःख रूपाने भोगायला येते. आणि हे तर ठरलंच आहे महाराज, केले कर्म झाले तेची भोगा आली, उपजले मिले ऐसे किती. हे जगातलं सूत्रच आहे राजा. म्हणून पूर्वजन्मात केलेली पाप या जन्मात दुःखाच्या रूपाने भोगायला येतात. म्हणून आम्ही तुम्ही दुःखी आहेत. महाराज आता आम्ही कधीच सुखी होणार नाही का? नक्की होणार, नक्की होणार. कशानं होणार? महाराज म्हटले त्याच्याकरता दुःख जाण्याचा उपाय शोधू नका, दुःख जावं याच्याकरता पाप संपवण्याचा उपाय शोधा. कळते ना तुम्हाला? कारण दुःखाचं कारण आहे पाप. मग दुःख जाण्याचा उपाय शोधू नका, पाप जाण्याचा उपाय शोधा. पाप गेलं की दुःख गेलंच की. रस्त्यात जर येड्या बाबळीचं झाडू उगवलं तर त्याचा फाटा तोडायचा नसतो, अख्खं बुडच काढायचं असतं. तसं दुःखाचं कारण नका, दुःख नका काढू, दुःखाचं कारण शोधा, कारणच नष्ट करा. पाप नष्ट झालं की दुःख संपलंच बघा. मग महाराज पाप कशानं जाईल आमचं? पापाकरता वेदाने 4 गोष्टी सांगितल्या. पाप जातं, पुण्य प्राप्त होतं, सुख मिळतंय. काय काय करावं लागतं? 4 उपाय आहेत. पाप जातंय आणि सुखाची प्राप्ती होते. पहिली गोष्ट आहे ज्ञान. पाप जाते सुखाची प्राप्ती. दुसरी गोष्ट आहे कर्म, पाप जाते सुखाची प्राप्ती. तिसरी गोष्ट आहे उपासना, पाप जाते सुखाची प्राप्ती. आणि चौथी गोष्ट आहे योग. तो काही वेदात आला नाही पण अलीकडे आता अष्टांग योग साधन आहे, प्रक्रिया आहे ती. पाप जातं आणि सुखाची प्राप्ती होते. या 4 मार्गाद्वारे, साधनेच्या द्वारे साधकाच्या जीवनातलं पाप जातं, सुख मिळतंय.
पण कलियुगातली अडचण अशी आहे, कलियुगामध्ये हे चारही मार्ग चालत नाहीत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलीला घडे साधन, कली न घडे न कळे सर्वथा. ज्ञानाच्या द्वारे पाप जातं, मोक्ष मिळतो महाराज, अर्थात सुखाची प्राप्ती होते. पण कलियुगातल्या लोकांना ज्ञान कळत नाही. काय म्हणतोय, एक तर ते कळत नाही, कळलं ते पचत नाही, पचलं तर ते अंगी बाणत नाही. कलियुगातल्या लोकांना ज्ञान कळत नाही, कळत नाही. एखादा कीर्तनकार जास्त ज्ञान सांगायला की लोक म्हणतात रात्रीचं कीर्तन डोक्यावरून गेलं. कलियुगात लोकांना ज्ञान कळत नाही. आणि एखादा गाणी म्हणायला हसवायला लोक म्हणतात काय कीर्तन केलं महाराजानं. अर्थात कलियुगातल्या लोकांना ज्ञानाची चाडच नाही महाराज. कलियुगातल्या लोकांना ज्ञान कळत नाही. महाराज म्हणाले उठा उठी ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्री. जर ब्रह्मज्ञान सहज लोकांना कळालं असतं तर वेदशास्त्राची काय गरज पडली असती. लोकांना ब्रह्मज्ञान कळत नाही बघा. हे जाऊ द्या, सोपं सांगतो आणखी. महादेवाची पार्वती एकदा म्हणाली महाराज महादेव तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. महादेव म्हटले कसं काय प्रेम नाही, आहे माझं प्रेम. कशाहून वाटतं तुला माझं प्रेम नाही. म्हणे तुम्ही मला ब्रह्मज्ञान सांगत नाही म्हणून. अगं पार्वती ब्रह्मज्ञानाकरता अधिकारी असावा लागतो. ती म्हटली नाही मी तुमची बायको आहे, हाच माझा अधिकार आहे, सांगा ब्रह्मज्ञान. मग स्त्री हट्ट नाविलाज झाला. महादेवाचा गंगेच्या किनारी महादेवानी पार्वतीला नेलं, समोर बसवलं. महादेव समोर बसले. सांगितलं पारुबाई ब्रह्मज्ञान ऐकायचं बरं का, झोपायचं नाही. आणि आता ऐका, महादेव ब्रह्मज्ञान सांगायला लागले. महादेवाला ब्रह्मज्ञान सांगता सांगता समाधी लागली आणि महादेवाची पारू खुशाल झोपी गेली. आता महादेवाची पारू झोपती तुमची पारी ऐकून म्हणता काय. ब्रह्मज्ञान कळत नाही महाराज. ब्रह्मज्ञान सोपं नाही, त्याच्याकरता काही अधिकारी लागतो. मल विक्षेप आवरण आदी दोष गेलेला साधक लागतो. ब्रह्मज्ञान काही येड्याचं काम नाही महाराज. आणि ते ब्रह्मज्ञानाचं कठीण काम आहे महाराज. आणि कलियुगात काय झालं आता, ब्रह्मज्ञान एखाद्या बुवाला जरा त्यात कळत असतं त्याला. आणि मग तो काय करतो, जगाला सोपं करून सांगायचं सोडून देतो आणि सोपं आहे ते अवघड करून सांगतो. काही काहीला नादच असतो बघा. सोपं आहे ते उगच अवघड करायचं सांगायचं, लोक झोपी जातात. मग वेदांती कोणाला म्हणावं, जो वेदांत सोप्या भाषेत सांगतो त्याला म्हणावं वेदांती. आमच्यात काही काही नादच आहे ते अवघड करून सांगायचा. ब्रह्मज्ञान इतकं सहज सोपं नाही. एक शिष्य गुरुकडे गेला, बारीक आहे का, गुरु महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरु म्हटले अरे तसं नसतं, ब्रह्मज्ञानाकरता काही अधिकारी लागतो. तू वनात जा, 12 वर्ष तपश्चर्या करून परत ये, तुला मी ब्रह्मज्ञान सांगतो. जिज्ञास होता, गेला वनामध्ये. 12 वर्ष तप केलं आणि 12 वर्षानं माघारी निघाला. मठामध्ये जवळजवळला गुरुनी मठातूनच पाहिलं शिष्य यायला लागलाय. मग जुन्या काळामध्ये ते एक बाई संडास साफ करून बाथरूम साफ करून निघाली मठातून. महाराज म्हणजे इकडे काय ते आमचा शिष्य आला म्हणजे 12 वर्ष साधना करून. मग तो खराटा त्याच्या अंगावर शिपडमली जाता जाता. बाई ते बाई म्हणजे महाराज ते काही म्हणीन मला, म्हणू दे म्हणजे जा. आता ती महाराजाची शिष्य होती. नेमका हा त्या मठाच्या दारात आला की बाई गेली ती घाण साफ करायचा खराटा त्याच्या अंगावर शिपडीला. आता ते काय गप गेला असेल का, त्यानं लाखोरी वाहिली त्या बाईला. तुला अक्कल आहे का, कळतंय का, एवढा मोठा वेदवान मी 12 वर्ष तप करून आलोय म्हणला मी, आणि माझ्या अंगावर खराटा शिपडी ती. काही बाई म्हणला, ती बाई निघून गेली. गुरु कुडाला सांगा ब्रह्मज्ञान. गुरु म्हणे राजा अजून तू ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नाहीस, जा वनात जाऊन अजून तप कर. पुन्हा गेला महाराज, 12 वर्ष तप केलं. किती झाली आता, 24 वर्ष. हा पुन्हा माघारी आला. ती बाई नेमकं कचरा भरून निघाली. ती महाराज म्हणले बाई ती आलाय. मग जाता जाता ते कचऱ्याचं बकेट उलट त्याच्या अंगावर. महाराज ती पहिल्या वेळेसच उलतीला तरी ताप केला. उलट ते आज्ञा होती महाराज गुरुची. गेली बाईन ते बकेट उलतीला त्याच्या अंगावर. पुन्हा लागला बोलाय, तुला अक्कल आहे का म्हणला, 24 वर्ष साधना करून आलो, कपडे बघितले का म्हणला, पांढरे फेक कोरे फेक
लोक मला कीर्तनकार म्हणतात मला. आणि तू माझ्या अंगावर कचरा टाकी ती. तुला माहिती का मला माझी किती जगात ही आहे. बरं सगळे रील माझेच गाजर आहेत मला सध्या. माझेच बॅनर आहेत सगळीकडे. तुला कळतंय का मला. ती बाई आपलं खाली मान निघून गेली. हा गुरुकडा सांगा ब्रह्मज्ञान. गुरु म्हणजे बाबा अजून तुझा अधिकार नाही, जा माघारी. पुन्हा गेला 12 वर्ष साधना पुन्हा केली. किती झाली आता 36 झाली. निघाला परत. महाराजांनी पाहिला आला गड्या. ती बाई झाडून काढू लागली. महाराज म्हणजे बाई आलाय. ती म्हणजे काय लोट. तो जवळ आल्याबरोबर बाईनं तो खराटा घेतला आणि तो सगळा धुराळा त्याच्या अंगावर लोटला महाराज. पण यावेळेस तो त्या बाईच्या जवळ आला आणि त्यानं दंडवत घातली. आई, जन्म देणाऱ्या आईपेक्षा तुझे मोठे उपकार झाले. तिनं नुसतं जन्माला घातलं पण तुझ्यामुळे मला 36 वर्ष तप करायला मिळालं. हे गुरुनं ऐकलं आणि गुरुच गादी सोडून पळत आले. चल तुला ब्रह्मज्ञान सांगतो. आज तू ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहेस. आज तुला ब्रह्मज्ञान सांगतो. मला दुसरं काही नाही वाटत बालूभाऊ. मला वाटतं एखादा आमचा शिष्य असताना आम्ही जर म्हणलो असतो साधना कर तर ते म्हणलं असतं गुरुच बदलावा. हा बुद्धबोला अनुभव जास्त आहे माझ्यापेक्षा. एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे तुला राग बसना गेला जर डबल बसव तर ते बापाला म्हणते शिकविना तर दुसरा बदला. पक्का अनुभव आहे त्यांचा. लय अवघड आहे महाराज. त्याला जिज्ञासू वृत्ती. मग ते ब्रह्मज्ञान सहजासहजी नाथ महाराज म्हणाले ब्रह्मज्ञान कळण्याकरता अधिकारी लागतो. नाही अधिकारी ऐसा येथे नाही अधिकारी. ऐसा येते नाही अधिकारी. ऐसा येते नाही अधिकारी. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी अधिकारी ऐसा एक नाही अधिकारी ऐसा एक. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा एक नाही अधिकारी ऐसा येथे. हरिपाठात आले नाथाच्या. नाथ महाराज म्हणाले काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा इथे. कामामध्ये क्रोधामध्ये जो रममान आहे, लोभामध्ये रममान आहे, तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नाही. आणि मग कलियुगात महाराज तिथं लय अवघड गोम आहे. सगळे कामातून क्रोधातून लोभातच पचलेले. आणि मग कोण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. कलियुगात ब्रह्मज्ञान कळत नाही. कळलं ते पचत नाही. पचलं अंगी बाणवत नाही. मग जाऊ द्या ब्रह्मज्ञान नको. ब्रह्मज्ञानाने आमची काही साधना घडणार नाही बा. मग दुसरी साधना सांगितली कर्म. कर्माच्या द्वारे तुम्ही काही उत्तम कर्म करा. तुमचं पाप जाईल आणि सुखाची प्राप्ती होईल. पण कर्म मार्ग सोपा नाही. कर्म ही तितकंच ज्ञान आहे इतकंच कठीण आहे ते कर्म आहे. महाराज म्हणाले कर्मधर्म नव्हते सांग आणि उन्या अंगी पतन. कर्माची भानगड अशी आहे याच्यात करायला गेलात एक दुसरंच होते बघा. पुण्यकरिता होय पापाशी गत आहे त्या कर्माची. ते सोपं नाही महाराज. अगदी कर्माची बाजू सांगतो तुम्हाला. शास्त्र वर्णन करतं. हिंदू म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या गळ्यात जानवं पाहिजे. प्रत्येकाच्या डोक्याला शेंडी पाहिजे. जानवं नसेल त्यानं देवाच्या अंगाला हात लावू नये. अभिषेकाला गेल्यास त्याला देवाला हात लावायचा नियम नाही. त्याला ते निषेध आहे. आणि मग कोण घालते जानवं. आता बोटवरी करावर जानवं असलेले उगा मोजकर 2-4 म्हातारे असतील. कोणाला जानवं हातवर करा. जानवं आहे कोणाला कोणालाच नाही. लग्न झालेत का नाही तुमचे. आणि बामणान तसेच लावले तुमचे लग्न. घातले असतील पण तुम्ही ठुले नसतील. जानवं असावं लागतं. आता काय सांगता तुम्हाला. जाऊ दे मुर्द्या. एकच जाणव आहे पेटा. एकच विचार आहे. आमच्या श्यामेला जानवं. आमच्या मठात नाही माहिती. जानवं शेंडी असली तर मठात राहायचं नाही तर मठात राहायचं नाही. कोणाला ठेवण्यात खोगर भरती करण्यात अर्थ नसतो. आता आम्ही रामाचं मंदिर बांधले. बाळासाहेब हे काही कट करायचं बघा मधलं. रामाचं मंदिर बांधलं. लोक म्हणजे काय करा बाबा मूर्ती स्थापनेला 2-2 घ्या आपल्या परिसरातल्या गावातली लोक. मी म्हणलं ती आयडिया चांगली आहे. कुणाला राग नको लोभ नको. प्रत्येक गावातले 2-2 घेऊच. पण पुन्हा लक्षात आलं
मूर्ती प्राणप्रतिष्ठा कराय, देवाच्या अंगाला हात लावाय माणूस कमीत कमी 45 दिवसाचा ब्रह्मचारी असावा लागतो. कर्म सांगायलो ऐक कोणी इथं कोणी नाही महाराज. मनानं तरी त्याचं ब्रह्मचारी माती खातयच, त्याच्या गळ्यात जाण वाचलं पाहिजे. आता ते एकच सापडलं इथं. कशी काय तुम्ही प्राणप्रतिष्ठा करणार आहे? एकाच्याही गळ्यात शेंडी नाही, एकालाही डोसक्याला शेंडी नाही. आणि मग म्हणलं नका, मी ते देवबाप्पा बोलवून घेतले. त्याला म्हणलं 75,000 रुपये दक्षिणा दिली त्याला. मी म्हणलं बाबा आमच्या इथून पूजेला मी एकटाच बसणार आहे. ते म्हणलं लई चांगलं झालं मग तर. आणि या वाट्याच्या वरी कुण्या ग्रहस्थाने यायचं नाही. ते म्हणा अजून चांगलं झालं. नियम केला. मग 2 शिष्य, दोघाला प्रायश्चित्त कर्म करायला लावलं. दोघंच वरी ठेवले. जानवण शेंडीन पांढरे कपडेन काष्टा घातले. त्यांनी लागेल ते सामान द्यायचं आणि मी एकट्यानंच पूजा करायची. 3 दिवस पूजा. तुम्ही मूर्ती बघा आपल्या मठातली, पाहिलं की असं वाटतं साक्षात रामच उभा आहे. त्याचं पावित्र्यता असतं. त्याची पवित्रता असते. आता तुम्ही करणार आहे ना, मंदिर बांधणार आहे ना, हे लक्षात ठेवा सगळं. बघा कोणाचं येड्याचं ऐकायचं नाही, काहीतरी करायचं नाही. विधीनं व्यवस्थित सगळं चांगलं करायचं. देवत्व त्याच्यात नांदावं असं वाटत असेल तर आपण काही जपलं पाहिजे. आता मी बऱ्याच गावात बघतो लोक देवाची आरती करायला जातात, कंबरला पटा तसाच. अरे ते चांबड्याचा पटा असतो, तुमच्या खिशात ते पाकिट असते, ते काढून ठेवलं पाहिजे देवाकडे जाताना. तशीच पडत येत महाराज. काय सांगता माती तुम्हाला? कर्म सांगतो. कर्म म्हणताय धोतर नेसला असल्याशिवाय, अर्थात कष्टा नेसला असल्याशिवाय जर तुम्ही जमिनीवर 1 पाऊल टाकला की 1 गाय मारलेच पाप लागते. किती कठीण कर्म आहे. येडे लोक मुसलमानांनी लुंग्याच लावायला. आता त्यांचा बिचाराचा धर्म आहे, त्यांनी बोलावू द्या लुंग्या. तुम्ही कशामुळे लुंग्या लावायला लागलात? उगाच लुंग्या गोंडाळली येडेवणी. महारा लोकांना तर लई नाद लागला लुंग्या गोंडाळायचा. काय येडेवणी करायला? आपण लुंग्या लागाव्या का? लुंग्या आपण लावायला लुंग्या. शास्त्र ऐका. वायुपुराणात श्लोक आहेत, गरुड पुराणात श्लोक आहेत. काष्टा नसेल तर बापाला पाणी पाजायचा अधिकार नाही. काष्टा नसेल तर बाप तुमचं पाणी पित नाही. पित्राला पिंडदान करण्याचा अधिकार नाही काष्टा नसल्यास. काष्टा नसल्यास अग्निदान द्यायचा अधिकार नाही. अग्नी देता येत नाही तुम्हाला. काष्टा नसल्यास तुम्हाला तर्पण करता येत नाही, श्राद्ध करता येत नाही, नांदी श्राद्ध करता येत नाही, वास्तू शांती करता येत नाही. काष्टा नसल्यास प्राणप्रतिष्ठा करता येत नाही. हे सगळे विधी लक्षात ठेवा. आणि मग कर्म महाराज सूक्ष्म नाही, सूक्ष्म एक आपल्याला न घडणार आहे. ते लेकरू कोणाचा जरा सांभाळा. विठ्ठल विठ्ठल नाही, फार कठीण आहे कर्म. काही इतकं सोपं वाटेल तुम्हाला? कर्म फार कठीण आहे. जेवाय बसला ताटाच्या भोवती पाणी फिरवलं नाही की विष खाल्ल्यासारखं असतंय. ते फिरवाच लागतं पाणी. तर त्याचा प्रसाद होतो, ते लाभत आहे महाराज शरीराला. कपाळाला गंध असा वाट लागतो. गंध नसताना विधिविधान करण्यात तुम्हाला, म्हणून ब्राह्मण बसल्या बसल्या अगोदर गंध लावतो कपाळाला. हे लक्षात ठेवा. आणि मग कर्म आपल्याच्यानं घडत नाही. वागव आपण लय कर्माच्या बाबतीत अनभिज्ञ माणसं आहेत, अज्ञानी माणसं आहेत कर्माच्या बाबतीत. आपल्याला प्रसाद कसा घ्यावा याचंही ज्ञान नाही. एखाद्या मंदिरात गेला, तीर्थ देण्याची पद्धत असते. कसे घ्यावं लागते तीर्थ? कसं घ्यावं लागते? जरा हात करून दाखवा. कोण करतंय? हात करून दाखवा. तीर्थ कसं घ्यावं लागते? कसं घ्या दाखवा ना. काय त्याला दाखवा काय? तसलं घ्यायचं नाही. ते चुकीची मुद्रा करून तीर्थ घेतलं की मद्यप्राशनाचा दोष लागतो. मग त्याची मुद्रा पाहता इकडे. हां दाखव रे, ते जमलं बघा. आता ती करंगडी खाली ठेवावं लागते आणि अंगठा त्या अनामिकेला लावावा लागतो. लक्षात ठेवा. हे असे 3 बोट ठेवायची इकडे, हे असे, हे करंगडी बाजूला ठेवायची त्याची. आणि ही तीर्थाची पद्धत आहे. काही लोक अशी घेतात. अरे येड्या, ते मद्यप्राशनाचा दोष लागतो. त्याची नाही पद्धत ते. आता हे तुम्हाला आता कवर सांगता. माझं तर कीर्तन मला वाटतं शिकविण्यात जातं का की लोकाला. आणि लोक सुधरतही नाही होतो बा. सांगून बुमलून गेलो होतो आम्ही. विठ्ठल जाऊ दे मूर्ती, काय करायचं मला. सांगून काही कोणी सुधरत नाही, काही नाही. कर्म सूक्ष्म एवढं सांगतो बघा. कर्म सोपं नाही. पारा तुम्हाला माहिती आहे का? पारा नावाचा धातू असतो बघा. पारा तो असा लवचिक असतो धातू. तो पारा नावाचा धातू अग्नीच्या उष्णतेच्या संपर्कात, हवेच्या संपर्कात आला की उडून जातो, नाही तर नष्ट होतो. तो टिकत नाही. पारा विमानात न्यायला परवानगी नाही. पारा जर, त्याला मर्करी म्हणतात वैज्ञानिक भाषेमध्ये. पारा जर ॲल्युमिनियमच्या वस्तूवर पडला तर ॲल्युमिनियमची वस्तू प्लॅस्टिक सारखी होती. विमान सुद्धा नष्ट होऊ शकते. पारा असा भयंकर धातू आहे. आणि मग तो पारा नावाचा धातू
उष्णतेत टिकत नाही, उन्हात टिकत नाही. पण एक बाई म्हणली, सुगरण होती, टकरवाडीची होती, हुशार होती ती म्हणली, महाराज मी पारा घेईन आणि त्याचा शिरा करीन. अगं मावले, उन्हात पारा टिकत नाही, तुझ्या गरम करीत राहीन का तो पारा? त्या गरम भांड्यात राहीन का तो पारा? पण ज्ञानोबाराय म्हणाले, त्या पाऱ्याचा शिरा करणं जसं सोपं नाही, तसं कलियुगामध्ये कर्म करणं सोपं नाही. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन तैसे. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन तैसे. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन तैसे. पर्याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पाऱ्याचा शिरा करणं सोपं नाही, तसं कलियुगातल्या लोकाला कर्माचं आचरण करणं सोपं नाही. फार कठीण आहे ते. पाहिजे धोतर नेसायचा सुद्धा नियम आहे बरं का. वायू पुराणात श्लोक आला, धोतर जर योग्य नेसलं तर धोतर नेसायचं वेगळं पुण्य आहे. शंकर बुवा, धोतर नेसायचं एक पुण्य आहे. आणि कमीत कमी पुण्या करता तरी माणसानं धोतर नेसलं पाहिजे. धोतराला गाठ मारायची नसते. आणि दुसरी गोष्ट, धोतराला 5च निरे असल्या पाहिजे. किती? 5. माझ्या इथं माया बरोबर ती विचारा श्याम्याला, बरोबर 5 मोजूनच खवीत असतोय मी. असल्या पाहिजे 5 निऱ्याचं धोतर व्यवस्थित खाली लोळणारं नसावं, ते त्याला गाठ नसावी, हे सगळे नेम. त्याचंही वेगळं काही पुण्य आहे. जाऊ द्या, मरू द्या. कर्ममार्ग कठीण आहे. म्हणजे का मरू द्या म्हणतो, लोक ऐकत नाहीत म्हणून म्हणतो. अरे लय कटाळा आलाय मला सांगून हे लोकाला. ऐकत नाही लोकांना काही नाही. एक जण म्हणला, महाराज बाप मारायच्या आधीच म्हणून लागला, तुम्ही म्हणताल तसंच वागणार. म्हणलं ठीक, जमलो वा. नेमका बाप मिळाला त्याचा. मला फोन आला, त्याचे वडील वारले वा. मी गेलो, घाल धोतर म्हणलं. म्हणलं धोतर कसं काय घालू? कसं काय म्हणजे? घाल, त्याशिवाय ते पाणी पाजा येत नसतंय. लोक काय म्हणतील म्हणलं. अरे वा, बाप तुझा पाणी पाजणार, तू लोकांचं काय घेणं देणं तुला? पण त्यानं माझं ऐकलं नाही. जीन्सची पॅन्ट आणि पट्टा कमरला तसाच तसंच पाणी पाजायला गेला. मी बिघाला उठून म्हणलं जाते, काय करायचं घेणं देणं. कर्म सूक्ष्म आहे. ज्ञान कलियुगात लोकांना कळत नाही, कर्मही कळत नाही. मग उपासनेनं आमचं पाप जाईल आणि सुखाची प्राप्ती होईल. नाही बुवा, उपासनाही कलियुगात कोणी करीत नाही. हातवरी करा बरं. आम्ही एक माळ जप केल्याशिवाय भाकर खात नाही. कोण आहे असा इथं? एक बी नाही का? एक बी नाही. अर्थात उपासना आमची. अरे आम्हाला बायकोन सांगावं लागतं एकादशी आज भाकर खाताना म्हणून. इतकी उपासनेच्या बाबतीत अनभिज्ञ माणसं आहेत आपण. तिनं सांगावं लागतं आपल्याला बरं का, काही खाताना बाहेर एकादशी आज. म्हणजे एकादशी हे सुद्धा तुमच्या लक्षात राहत नाही. आणि कधी उपासना होणार आहे आपल्याच्यानं, काय माती कळते आपला. आपला हरिपाठ म्हणजे या सप्त्याचं ते त्या सप्त्याला. ते उदबुवाच्या पोराने घेतला तर घेतला, नाही तर बोंबला. विनोद नाही महाराज हा. हे असं घडायलंय गावगाव. काकडा तो कोणाचाच पाठ नाही, बुवाचा पाठ नाही, कोणाचाच पाठ नाही. त्याचे 2-4 पेशल ठरले. म्हातारे मेला वाटतं ती पिढी गेली की काकडा बंद पडतो काय की बुवा. महाराज अवघड झाले. आता उपासना होते का आपल्याला? आपली उपासना नाही. कलियुगाच्या लोकांना उपासना घडत नाही. ज्ञान नाही, कर्म नाही, उपासना नाही. मग योग, अरे बाबा योग तरी कशाचा घडायचा आहे? योगालाही काही अधिकार लागतो. ज्ञानोबा म्हणाले, योगाची या वाटा जी निघाली गा सुबटा, अंतया दुःखाचा चिवाटा भागाला. कलियुगात लोकांना योग घडत नाही. योग याग विधी गयाग विधी नोय सिद्धी, योग याग विधी नवे सिद्धी, योग याग विधी नोय सिद्धी. वायाची उपाधी दंभ